नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय तुमचं वर्डप्रेस गुरु या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला सब्जेक्ट आहे वर्डप्रेस डॅशबोर्ड ओव्हरव्ह्यू. त्यामध्ये मी तुम्हाला वर्डप्रेस डॅशबोर्ड मेनूज आणि त्यांचे फंक्शन्स समजावून सांगणार आहे. आज आपण पूर्ण डॅशबोर्ड ओव्हरव्ह्यू करणार आहे, बट इन डीप आपण प्रत्येक मेनूवरती नवीन व्हिडिओ बनवू, ज्यामधून तुम्हाला इझिली समजून जाईल की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पुढे वर्डप्रेसमधून करू शकतो. लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवलेला हाऊ टू इन्स्टॉल वर्डप्रेस ऑन लोकल होस्ट. मला असं वाटतंय तुम्ही ती स्टेप केले असाल. आज आपण त्याच्या पुढे जाऊन वर्डप्रेस डॅशबोर्ड रिव्ह्यू करणार आहे. आपण आपल्या वर्डप्रेस डॅशबोर्डच्या लिंकला जाऊया. आपण लास्ट टाइम फोल्डर केलेला YT टेस्ट, त्यानंतर लॉग इन विंडोसाठी आपण WP-admin यूज करतो. ज्यावेळी तुम्ही वर्डप्रेस डॅशबोर्डसाठी लॉग इन करायचं आहे त्यावेळी तुम्हाला अशी एक लॉग इन स्क्रीन दिसून येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड द्यायचा आहे. आत्ता मी माझा युजर नेम आणि पासवर्ड ऑलरेडी ॲड केलेला आहे. आपण लॉग इन करून घेऊया. लॉग इन स्क्रीनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येणार आहेत की डॅशबोर्ड, पोस्ट, मीडिया, पेजेस, कमेंट्स, ॲपिरन्स, प्लगिन्स, युजर्स, टूल्स, सेटिंग्स या गोष्टी दिसून येतात. ज्यामध्ये मेनली होमपेज, डॅशबोर्डमध्ये सब मेनू आहे होमपेज आणि अपडेट्स. होमपेजवरती मोस्टली ज्या गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहेत, ॲक्टिव्हिटी कोणत्या असेल, त्यानंतर वर्डप्रेस व्हर्जन कोणता आहे, कोणत्या थीमवरती आपण रनिंग आहे, त्या गोष्टी गेट करून घेतलेल्या असतात. वर्डप्रेस साईट हेल्थ स्टेटससुद्धा इथं शो होतो आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा मेनू आहे आपल्यासाठी अपडेट्स. अपडेट्समध्ये आपल्याला मेनली वर्डप्रेस अपडेट्स म्हणजे वर्डप्रेस कोअर अपडेट्स किंवा वर्डप्रेस प्लगइन अपडेट्स किंवा वर्डप्रेस थीम अपडेट्स दिसून येतात. आपल्या आत्ता वेबसाईटवरती किंवा आपल्या आत्ता जो आपण प्रोजेक्ट रन करतोय त्यामध्ये प्लगइन आणि थीमसाठी कोणताही अपडेट नाही आहे. तसंच आपलं वर्डप्रेसचं व्हर्जनसुद्धा लेटेस्ट असल्यामुळे इथं कोणताही अपडेट नाही आहे. ज्यावेळी आपल्याला नवीन अपडेट येईल लाईक 6.8.4 किंवा 6.8.5 त्यावेळी तुम्हाला यू हॅव द लेटेस्ट व्हर्जन्स इथं आपल्याला दिसून येईल की देअर इज न्यू व्हर्जन ऑफ वर्डप्रेस आणि त्या इथे खाली एक बटन दिसेल इन्स्टॉल किंवा अपडेट टू 6.8.5. आता आपल्यासाठी दुसरा मेनू असेल पोस्ट ह्या मोस्टली आपण आर्टिकल ॲड करण्यासाठी लाईक ब्लॉग पोस्ट ॲड करू शकतो आपण वेबसाईटवरती. त्यासाठी आपल्याला पोस्ट हा मेनू दिसून येतो. आपण याच्यावरती सुद्धा एक न्यू व्हिडिओ बनवू, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की आपण कशा पोस्ट ॲड करू शकतो, ॲज फीचर्ड इमेज म्हणजे काय असते, कॅटेगरीज कशा सेटअप करू शकतो. त्यानंतर दुसरा मेनू आहे आपल्यासाठी मीडियामध्ये मोस्टली तुमचे जे ॲसेट्स आहेत वेबसाईटसाठी यूज केलेले लाईक इमेजेस असतील, PDF असतील, WebP इमेजेस असतील, कोणत्याही फॉर्मॅटमधले इमेजेस असतील त्या इथं स्टोअर होतात. त्यानंतर आपला तिसरा मेनू आहे पेजेस हा स्टॅटिक कंटेंट असतो, जो की आपल्या वेबसाईटसाठी स्टॅटिक कंटेंट शो करण्याचा भाग आहे. लाईक आपण होमपेज डिझाईन करतो, अबाउट अस पेज यूज करतो, ते आपण इन द पेजेस आपण पेजेसमधून त्या गोष्टी डिझाईन करून घेऊ शकतो. त्यानंतर कमेंट्स ह्या मोस्टली यूज होतात आपल्या वेबसाईटवरच्या ब्लॉग पोस्ट असतील त्या ॲड करण्यासाठी. ज्या आपल्या वेबसाईटवरती ब्लॉग पोस्ट आहेत त्याच्यावरती येणाऱ्या कमेंट्स ह्या तुम्हाला कमेंट्सच्या अंडर दिसून येतील. त्यानंतर आपला मेनू आहे ॲपिरन्समध्ये मोस्टली थीम्स दिसून येतात, ज्या की वर्डप्रेस इयरली बिल्ड करतं थीम्स. त्यामध्ये म्हणजे वर्डप्रेसच्या डिफॉल्ट थीम्स आहेत 2025, 2024, 2023. लाईक त्या दरवर्षी वर्डप्रेस इयरच्या नावाने एक थीम लॉन्च करतं. आता सपोज 2026मध्ये 2026 या नावाची थीम वर्डप्रेसवरती ॲज अ डिफॉल्ट थीम म्हणून येईल. तसेच आपण बाकीच्या थीमसुद्धा इथून ॲड करून घेऊ शकतो. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊया.
त्यानंतर आहेत प्लगिन्स हा मेनली आपल्या साईटवरती एक्स्ट्रा फंक्शनॅलिटीज किंवा एक्स्ट्रा ॲडॉन्स क्रिएट करण्यासाठी यूज केली जाणारी गोष्ट आहे, ज्यामधून आपण आपल्या वेबसाईटला जास्त फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड करू शकतो. लाईक म्हणजे कॉन्टॅक्ट फॉर्म्स असतील, त्यानंतर ई कॉमर्स स्टोअर सेटअप असेल, या गोष्टी आपण प्लगिनच्या अंडर करू शकतो. त्यानंतर आपला दुसरा मेनू आहे युजर्समधून आपण म्हणजे आपल्या साईट वाईड कोणाला कोणता ॲक्सेस हवा आहे किंवा आपल्या साईटवरती कोणते कोणते युजर्स आहेत, किती युजर्स आहेत, त्याचा ऑल डेटा आपल्याला युजर्समधून मिळून जातो. ज्यावेळी आपण ऑल युजर्समध्ये बघतोय त्यामध्ये आपल्याला हा डेटा दिसून येतोय. त्यानंतर वर्डप्रेसच्या युजरसाठी असंही आहे की तुम्हाला जवळजवळ 5 रोल लेवल्स आहेत, ज्यामधून तुम्ही रिक्वायर्ड जी रोल असेल त्या कस्टमरसाठी असेल किंवा एखादा डेव्हलपर वर्क करत असेल त्याच्यासाठी रिक्वायर्ड जी रोल लेवल आहे ती तुम्ही असाइन करू शकताय. त्यानंतर वर्डप्रेस आपल्याला एक टूल्स नावाचा ऑप्शन देतं, ज्यामधून तुम्ही तुमची पेजेस इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. तसेच तुम्ही साईटची एक्स्ट्रा हेल्थ म्हणजे साईट हेल्थ बघू शकताय. त्यानंतर आपण वळूया सेटिंग्स मेनूकडे. सेटिंग्स मेनूमध्ये जनरल सेटिंग्स, रायटिंग, रीडिंग, डिस्कशन्स, मीडिया, परमालिंक्स आणि प्रायव्हसी हे सेटिंग्स आहेत, ज्यावरती आपण आत्ता सांगत बसलो तर भरपूर टाईम जाईल. सो आपण काय करूया, सेटिंग्सवरती आपण एक एक्स्ट्रा व्हिडिओ बनवू, ज्यामधून तुम्हाला समजून जाईल की जनरल सेटिंग्समधून काय येतं, रायटिंगचा यूज काय आहे, रीडिंगचा यूज काय आहे, ह्या सर्व गोष्टी मी त्यावेळी एक्सप्लेन करेनच. आणि लास्ट आहे तो कोलॅप्स मेनू. जर आपल्याला हा साईड बार इतका मोठा नको असेल तर आपण इझिली कोलॅप्स मेनू यूज करून तो स्मॉलर साईजमध्ये ठेवू शकतो. सो ही झाली इन्फॉर्मेशन रिगार्डिंग आपल्या वर्डप्रेस डॅशबोर्ड. मला वाटते तुम्हाला ही माहिती छान वाटली असेल किंवा आवडली असेल. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्या सिरीजमध्ये. सो तुम्ही चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.